ई-केवायसीमुळे अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना फटका. 5,42,000 शेतकरी मदतीपासून वंचित. मदतीचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीतच पडून. मदतीचा प्रस्ताव केंद्राला कधी पाठवला? सभागृहात जाहीर करा. अतिवृष्टीच्या मदतीवरून विधानसभेत भास्कर जाधव आक्रमक. मदतीचा प्रस्ताव पाठवण्याचं नाटक का करता? जाधवांचा सवाल. नागपुरातील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे नागपुरात. आज आणि उद्या ठाकरे नागपुरात. आमदारांसोबत बैठक घेऊन कामकाजात देखील सहभागी होणार. ठाकरे मुख्यमंत्र्यांनाही भेटण्याची शक्यता. विदर्भात येऊन फक्त हुरडा खाऊन जाऊ नका. हुरडा पार्टीवरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर. वैधानिक कवच मंडळ आमचा हक्क. अन्याय करू नका, मुनगंटीवार यांचं वक्तव्य. शरद पवार आणि अजित पवारांमध्ये दिल्लीत गुप्त बैठक झाल्याची माहिती. दोघांमध्ये बंद दाराआड 20 मिनिटे चर्चा. कालच्या डिनर डिप्लोमसीवेळी बैठक झाल्याची माहिती. राजकीय आणि कौटुंबिक विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता. रेल्वे भरती प्रकरणी परप्रांतीयांना मारहाण केल्याचा गुन्हा मान्य नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं ठाणे कोर्टात उत्तर. 1 महिन्यात प्रकरण संपेल, सहकार्य करा, कोर्टाचे आदेश. आगामी महापालिका निवडणुकींसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची माहिती. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपुरात भाजप शिवसेना एकत्र येणार, तर नवी मुंबई संदर्भात अद्यापही निर्णय नाही. नाशिकच्या तपोवन परिसरातील नवीन एसटीपी प्लांटचं काम वादात. एसटीपी प्लांटसाठी 300 झाडांची कत्तल झाल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तपोवनात नवीन एसटीपी प्लांट होणार. गुजरात महाराष्ट्र सीमावादावर निर्णायक हालचाली. दोन्ही राज्यांच्या प्रशासनाकडून पालघर जिल्ह्यात संयुक्त सीमा मोजणी. तलासरी तालुक्यातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत गुजरातनं घुसखोरी केल्याचा आरोप. लोकायुक्त सुधारणा विधेयक विधान परिषदेत मंजूर. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही विधेयक मंजूर. राज्य आणि केंद्राच्या कायद्यात फरक असल्याने विधेयकात सुधारणा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. नागपुरातील विधान भवन परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट. कुत्रे पकडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची विधान भवन परिसरामध्ये कसरत. आमदार मंत्र्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास. बच्चू कडूंना जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा दिलासा. कडून विरोधातील अजामीनपत्र, अटक वॉरंट, 500 रुपयांचा दंड ठोठावत रद्द. 2018 मध्ये बच्चू कडूंनी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी केलं होतं आंदोलन. मनसे नेते संदीप देशपांडेंकडून मंत्री शिवेंद्रराजेंची भेट. पीडब्ल्यूडी मधील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर. संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी. शिवेंद्रराजेंकडून तपासासाठी चौकशी समिती गठीत करण्याचं आश्वासन. राज्यात गेल्या 6 महिन्यात एकूण 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. विदर्भात 296 तर मराठवाड्यात 212 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. देशातील सरासरी 2 आत्महत्यांमध्ये 1 आत्महत्या महाराष्ट्र. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमसी. एनडीएच्या सर्व खासदारांना जेवणाचं निमंत्रण. पंतप्रधान मोदी खासदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात ईडीची छापेमारी. मंत्री उदय सामंत आणि किरण सामंतांच्या जवळच्या व्यक्तीवर छापे. सावर्ड्यातील प्रसिद्ध कात उद्योजक सचिन पाकळे ईडीच्या रडारवर. ठाणे जिल्ह्यात ईडी आणि एटीएसच्या मोठ्या धाड सत्र. पडद्याजवळ असलेल्या बोरिवली गावातील अनेक घरी धाडी. दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी कारवाई. गोव्यातील नाईट क्लबमधील अग्निकांड प्रकरणी लुथरा ब्रदर्स थायलंडमध्ये ताब्यात. सौरभ आणि गौरव लुथराला थायलंडमध्ये ताब्यात घेतल्याचे फोटो समोर. आगीच्या घटनेनंतर दोघेही थायलंडमध्ये गेले होते. कडाक्याच्या थंडीत कोकणचा निसर्ग बहरला. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीवरचं विलोभनीय दृश्य. नदीच्या पाण्यावर पसरली धुक्याची चादर.